नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीतील इतिहास या विषयामधील पाठ क्रमांक 10 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. प्रथम आपण या पाठाची प्रस्तावना काय आहे ती पाहून घेऊया. तर मराठ्यांनी केलेल्या स्वतंत्र संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वतंत्र संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला. त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. प्रथम आपण शाहू महाराजांची सुटका हा घटक किंवा हा टॉपिक पाहणार आहोत. तर शाहू महाराजांची सुटका. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. तर पहा, ज्यावेळेला औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शहजादा आझमशहा शहजादा आझमशहा हा दक्षिणेत होता. शहजादा आझमशहा हा दक्षिणेत होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. कोण? तर शहजादा आझमशहा. राजपुत्र शाहू त्यांच्या ताब्यात होता. तर पहा, राजपुत्र शाहू हे शहजादा आझमशहाच्या ताब्यात होते. ज्यावेळेला औरंगजेबचा मृत्यू झाला त्यानंतर दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यावेळेला आझमशहा कुठे होता? तर दिल्लीमध्ये होता. तर बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. शाहू महाराजांना कैदेतून सोडवण्यास शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे त्याला वाटले, म्हणून त्यांनी शाहू महाराजांची सुटका केली. तर पहा, शहजादा आझमशहा यांच्या ताब्यात राजपुत्र शाहू होता. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास आझमशहाला वाटले की जर शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्या छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे त्याला वाटले, म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. पुढे पाहूया शाहू महाराजांचा राज्याभिषेक. कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केली. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. तर पहा, ज्यावेळेला आझमशहाने शाहू महाराजांची सुटका केली त्या सुटकेनंतर शाहू महाराज महाराष्ट्राकडे आले. त्यांना मराठ्यांचे काही सरदारही येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. तर पहा, ताराबाईंनी छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती पदावरील हक्क त्यांनी मान्य केला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी खेड येथे तर खेड येथे शाहू महाराज
आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतला. स्वतः राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. तर पहा, या लढाईमध्ये म्हणजे खेडच्या लढाईमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी साताराही जिंकून घेतला. त्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी बनली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. 1710 महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत साताराच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. तर पहा, 1710 महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर, कोठे तर पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत साताराच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते. मुघलांच्या व विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेची बलस्थाने आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती होती. शिवाय मोगल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीतील मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबचे धोरण त्यांच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी त्यांचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचे असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. तर पहा, मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे जे औरंगजेबचे धोरण होते त्यांच्या वारसदारांनी आता ते सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी त्यांचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचे असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले होते. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते. मोगल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमकांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. तर पहा, मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमकांची भीती होती, तसेच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळे ही मुघल सत्ता आतून पूर्णपणे पोखरून निघाली होती. त्यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. पुढे पाहूया बाळाजी विश्वनाथ. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवे केले. तर पहा, ज्यावेळेला शहजादा आझम शाह याने शाहू महाराजांची सुटका केली, तर पहा,
ज्यावेळेला शहजादा आझम शहा याने शाहू महाराजांची सुटका केली, त्यानंतर शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले. त्यांनी शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केला. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहे हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले होते. कोणी तर बाळाजी विश्वनाथांनी. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाई यांची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले. पुढे पाहूया चौथाई सरदेशमुखीच्या सनदा. तर शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता. तेथे सय्यद बंधू अब्दुल्लाह हसन व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. तर पहा, औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला. तेथे सय्यद बंधू अब्दुल्लाह हसन व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने 1719 मध्ये मोगल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशात तर काही ठिकाणी चौथाई, काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. आता चौथाई म्हणजे काय, तर महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग. आणि सरदेशमुखी म्हणजे काय, तर सरदेशमुखी म्हणजे 1 भाग होय. तर पहा, बाळाजी विश्वनाथाने 1719 मध्ये मोगल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशात तर काही ठिकाणी चौथाई आणि काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या होत्या. पुढे आपण पाहूया पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. तर पहा, बाळाजी विश्वनाथाचा मुलगा कोण, तर बाजीराव पहिला याची नेमणूक शाहू महाराजांनी 1720 मध्ये पेशवेपदी केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. तर पहा, पहिला बाजीराव याने पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. पुढे पाहूया निजामाचा पालखेडे येथे पराभव. मुघल बादशाह फरुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. तर पहा, मुघल बादशाह फरुखसियर याने निजाम उल मुल्क याची नेमणूक दख्खनच्या सुभेदार म्हणून केली होती. 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण बादशहाने मराठ्यांना दक्षिणेत मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिला होता. तर पहा,
1713 निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. पण बादशहाने मराठ्यांना दक्षिणेत मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिला होता. याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. पुणे परगण्याचा काही भाग निजामाने जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. तर पहा, बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हापासून मराठ्यांना चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क त्याने मान्य केला. मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते. शाहू महाराजांनी त्यांच्या धोरणात पाठिंबा दिला. तर पहा, ज्यावेळेला मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने म्हणजे मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्याचा अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते. त्यासाठी शाहू महाराजांनी त्यांच्या धोरणाला पाठिंबाही दिला. पुढे पाहूया माळवा. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा याच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले. तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. तर पहा, बाजीरावने माळवा येथे कोणाला पाठवले तर चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले आणि तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. पुढे पाहूया बुंदेलखंड. तर बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. तर पहा, बुंदेलखंड म्हणजे झाशी, पन्ना, सागर या शहराच्या परिसरातील प्रदेश होय. बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार महम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. तर पहा, बुंदेलखंडामध्ये कोणाचे राज्य होते तर छत्रसाल राजाचे स्वतंत्र राज्य स्थापन केले होते छत्रसाल राजाने. अलाहाबादचा मुघल सुभेदार कोण होता तर महम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाला मदतीची विनंती केली. बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. त्याने बंगशाला पराभूत केले. छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. पुढे पाहूया अशा रीतीने माळवा व बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीवरची मागणी केली. त्याने ही मागणी मान्य केली म्हणून बाजीराव मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला. तर पहा, बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. बादशहाने त्यांची मागणी मान्य केली म्हणून बाजीराव मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला. पुढे पाहूया भोपाळची लढाई.
बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशहा अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलवले. प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीराव विरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. तर पहा, बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशहा अस्वस्थ झाला. तर बादशहाने कोणाला बोलवले रक्षणासाठी? तर निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलवले. प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीवरची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. तर पहा, बाजीरावाने निजामाला पराभूत केले. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीवरची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. पुढे पाहूया पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास त्याचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या, तरीही चिमाजी अप्पाने चिकाटीने वेढ्यात चालून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे पाहूया बाजीरावाचा मृत्यू. इराणचा बादशहा नादिरशहा याने भारतावर स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहोचला तोपर्यंत नादिरशहा दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. तर पहा, इराणचा बादशहा कोण? तर नादिरशहा याने भारतावर स्वारी केली. बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन कोठे निघाले? तर उत्तरेला निघाले. बाजीराव बऱ्हाणपूरला पोहोचले तोपर्यंत नादिरशहा दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. एप्रिल 1740 मध्ये नर्मदा नदीकाठी रावेरखेडी कोठे? तर रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. त्याच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.